नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज 4 मे म्हणजेच रविवार, पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे याचा आपण आढावा घेणार आहोत। कारण की गेल्या जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा विदर्भवासियांनी सहन केला आहे आणि कधी नव्हे ते 46 पार टेम्परेचर हे विदर्भात नोंदल्या गेला आहे। एप्रिल महिन्यात गेल्या 128 वर्षातला कार्यकाळातला हा सर्वाधिक उच्चांक आहे। कारण की एप्रिल महिन्यात या पद्धतीचं तापमान यापूर्वी कधी विदर्भवासियांनी अनुभवलं नव्हतं। त्यामुळे विदर्भवासियांच्या मनात एक पुढची शंका अशी आहे की जर एप्रिलमध्ये जर ही परिस्थिती आहे तर मेमध्ये काय होणार। कारण की मेमध्ये हा सर्वाधिक तापमान कालावधी समजला जातो विदर्भामध्ये। त्यामुळे जर 46 डिग्री एप्रिलमध्ये असेल तर पुढच्या मे महिन्यामध्ये नेमकं काय होणार याची भीती ही विदर्भवासियांना लागली आहे। परंतु काळजी करू नका, आम्ही अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो। ते म्हणजे यापुढच्या काळात विदर्भातील तापमान अधिक न वाढता ते कमी होण्याची शक्यता आहे आणि मे महिन्यामध्ये जवळपास 15 तारखेपर्यंत किंवा त्याच्याही पुढे पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे, म्हणजे वादळी स्वरूपाचं। त्यामुळं निश्चितपणे पुढच्या 1-2 दिवसातच विदर्भातील तापमान हे कमी होईल 2 ते 3 डिग्रीने आणि त्यानंतर पुढच्या 8 ते 10 दिवस किंवा 15ही दिवस ते तापमान याच पद्धतीचं राहू शकते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा हा विदर्भवासियांना मिळू शकतो अशी शक्यता आहे। आज दुपारनंतर किंबहुना सायंकाळपासून विदर्भाच्या अनेक भागात वादळी पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस आजपासून पुढचे आठवडाभर दररोज सायंकाळनंतर दुपारनंतर हा वेगवेगळ्या भागात भाग बदलून जिल्हे बदलून हा पडणार आहे। याचा अर्थ सलग पाऊस नाही, हा वादळी पाऊस आहे। त्यामुळे तो तापमान दिवसभर तापेल थोडाफार प्रमाणात आणि सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस होईल, कुठे दुपारच्या सुमारास होऊ शकतो। परंतु पुढच्या 2 दिवस म्हणजे 4, 5 आणि 6 या तारखेला विदर्भाच्या अनेक भागात जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। 6-7 तारखेला थोडंफार प्रमाण कमी होईल, परंतु पुन्हा एकदा 9 तारखेनंतर ते जवळपास 13-14 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेपर्यंत विदर्भात पुन्हा एकदा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। म्हणजे जवळपास आजपासून पुढचे 15 ते 16 तारखेपर्यंत विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि वादळी पावसाचं वातावरण राहणार आहे। आता हे नेमकं कसं राहणार आहे हे आपण विस्तृतपणे आता बघण्याचा प्रयत्न करूया। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण नेमकी भारतीय हवामानाची स्थिती काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करू आणि सिस्टीम कोणत्या कोणत्या तयार झाल्या तेही बघू। कारण की आपण बघतो की उत्तरेकडच्या भागात एकापाठोपाठ एक वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमी आवर्तन तयार झालेलं आहे। आपण बघतो की इथेही एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे, याही भागात एक पश्चिमी आवर्तन झालं आहे। सोबतच अनेक ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे। आपण बघतो की या भागात असेल, इकडे उत्तरेकडच्या भागात असेल, इकडे तामिळनाडूच्या भागात असेल, सायक्लोनिक सर्क्युलेशन झालं आहे आणि इकडून उत्तरेकडून म्हणजे जवळपास राजस्थानपासून तर इकडे विदर्भामधून मध्य प्रदेशपासून एक खाली तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ रेषा जी गेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून पुढच्या काही दिवस विदर्भाच्या अनेक भागामध्ये विशेषतः पूर्व आणि पश्चिम विदर्भ या भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होणार आहे, जवळपास 8 ते 10 दिवस पुढचे। त्यामुळे आता नेमकं हे कशा पद्धतीचं वातावरण येईल हे आता आपण विस्तृतपणे जाणून घेऊ। तर आपण बघतो की वर्ल्ड स्काय वेदरच्या या अंदाजानुसार आपल्याला दिसते आहे की पुढचे जवळपास 3 मेपासून तर 17 मेपर्यंत विदर्भात वातावरण कसं राहणार आहे। तर आपण बघतो की जवळपास 3 मेपासून म्हणजे कालपासूनच किंवा आजपासून 17 मेपर्यंत विदर्भातील जवळपास पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यासोबत पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे तर या जिल्ह्यामध्ये आलटून पालटून हे वादळी पावसाचं वातावरण राहणार आहे। आपण बघतो की मोठ्या प्रमाणात या दरम्यान वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। वेगाने वारे वाहू शकते, जवळपास आज सायंकाळनंतरच जवळपास 30 ते 40 किलोमीटर किंवा 30 ते 50 प्रति किलोमीटर वेगाने ताशी वेगाने हे वारे वाहू शकतात आणि अनेक ठिकाणी वादळी वारा सोबत वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। विशेषतः सर्वाधिक जो पावसाचा जोर राहणार आहे तो पूर्व विदर्भातच राहणार आहे। विशेषतः इकडे गडचिरोली असेल, गोंदिया आहे, भंडारा सोबतच चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जोर राहणार आहे। तर 7 तारखेनंतर म्हणजे 6 तारखेच्या पुढं पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यात जोर राहू शकतो। म्हणजे एकंदरीत सर्वच विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये पुढच्या आठवडाभर सायंकाळनंतर रात्री उशिरा हा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे।
तर सध्याची आपण जर ढगांची स्थिती बघितली तर हा जो काही वेस्टर्न डिस्टर्बर उत्तरेकडून इकडे तयार झालेला आहे, त्यामुळं आपण बघतो की जवळपास इकडे अकोला, अमरावती, नागपूर या संपूर्ण भागात ढगांची निर्मिती झाली आहे. सोबतच या भागात बंगालच्या सागरातून एक जो कमी दाबाचा सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तर त्यामुळं या भागातूनही इथे मोठ्या प्रमाणात बाष्प येत आहे. सोबतच अरबी समुद्राच्याही काही भागातून आपण बघतो की बाष्प येत आहे आणि याच्याचमुळं पुढचे काही दिवस विदर्भात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. आणखी एक आनंदाची बातमी आपल्याला अशी द्यायची आहे की जवळपास अंदमान निकोबारच्या हे जे बेट आहे जिथून मान्सूनचा प्रवास भारताचा सुरू होतो, तर या अंदमान निकोबारमध्ये जवळपास जी सिस्टीम तयार होणार आहे पावसाची, ती जवळपास 14 मे ते 18 मेच्या दरम्यान होऊ शकते. म्हणजे याचाच अर्थ यावर्षी मान्सून हा वेळेवर किंबहुना एक 2-4 दिवस वेळेच्या आधी येऊ शकतो अशी शक्यता आहे. कारण की जवळपास अंदमान निकोबारमध्ये आल्यानंतर हा जवळपास 22 दिवसानंतर तो इकडे भारताच्या भागात येतो आणि त्यानंतर 4-5 दिवसानंतर तो महाराष्ट्रात सक्रिय होतो. म्हणजे एकंदरीत या भागात आल्यानंतर 26-27 दिवसात तो विदर्भापर्यंत सक्रिय होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ मान्सून हा 1-2 दिवस वेळेच्या आधी येऊ शकतो अशी शक्यता आहे. आणि जो काही मान्सून येईल तो मोठ्या प्रमाणात बरसणार आहे. कारण की यावर्षी आपण मागच्याच व्हिडिओमध्ये आपण सर्व अंदाज घेतला की जवळपास विदर्भाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 105% पाऊस हा यावर्षी होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की विदर्भाच्या भागात मोठ्या प्रमाणात जो पाऊस दाखवला आहे हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे आणि कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे हे दिसतेच आहे. त्यामुळं यावर्षी पावसाची चिंता करण्याची विशेषतः शेतकऱ्यांनी गरज नाही. अतिशय चांगला मान्सून यावर्षी बरसण्याची शक्यता आहे. तर आता आपण बघू की पुढचे 2 ते 3 दिवस नेमकं विदर्भात कुठे कुठे पाऊस राहणार आहे आणि कसा पडणार आहे. जर आपण पुढच्या 15 दिवसाचा जवळपास 18 तारखेपर्यंतचा जर अंदाज आपण बघितला तर हा एकंदरीत पूर्ण अंदाज आहे आणि त्यानुसार आपल्याला दिसते आहे की विदर्भाच्या संपूर्ण भागात, मग त्यामध्ये बुलढाणा असेल, इकडे अकोला आहे, अमरावती, वाशिम, सोबतच यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात वादळी पाऊस होणार आहे आणि हा दररोज होईल सायंकाळनंतर. त्यामुळं एका दिवशी सार्वत्रिक वादळी पाऊस होणार नाही. एखाद्या वेळेस पूर्व विदर्भात पडू शकतो काही दिवस, त्यानंतर 5-6 तारखेनंतर पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकतो. तर काही दिवस सार्वत्रिक पाऊस होऊ शकतो सर्वत्र हा वादळी पाऊस. तर त्यामुळं एवढं मात्र निश्चित की पुढचे जवळपास 10 ते 12 दिवस हा पाऊस विदर्भाच्या भागात कोसळणार असल्याने विदर्भातील जे तापमान जे वाढलं आहे हे तापमानात घट होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. तर आपण बघतो की सध्याची ही परिस्थिती आहे आणि आपण बघतो की इकडे 4 तारखेला पूर्व आणि पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होणार आहे. त्यानंतर 5 मेला आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागात पाऊस होईल. 6 मेला सुद्धा पावसाची परिस्थिती विदर्भाच्या सर्वच भागात आहे. विशेषतः पश्चिम विदर्भात जास्त पाऊस होईल 6 तारखेला. 7 तारखेला सुद्धा पश्चिम विदर्भाचे हे जे काही बुलढाणा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा यात पाऊस होणार आहे. 8 तारखेलाही कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती थोडी कमी होईल. 8 आणि 9 तारखेला पावसाचं प्रमाण हे कमी राहील. परंतु पुन्हा एकदा 10 तारखेनंतर विदर्भात वादळी पावसाचं प्रमाण वाढू शकते. पश्चिम विदर्भाच्या भागात हा प्रमाण अधिक राहू शकते. 11 तारखेला सुद्धा पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाचा जवळपास भंडारा, नागपूर भाग, वर्धा असेल या भागात पाऊस राहील. सोबतच 12 तारखेला सुद्धा वादळी पावसाचं वातावरण राहणार आहे. 13 तारखेला आपण बघतो की 13 तारखेलाही पश्चिम विदर्भात पावसाचं वातावरण राहील. 14 तारखेला पासून मात्र हे प्रमाण कमी होऊ शकते आणि 14-15 तारखेनंतर पुन्हा एकदा वादळी पावसाचं प्रमाण हे कमी होईल अशी शक्यता आहे. हवामानाचं जे रडार आहे त्याचं जर आपण रडार चेक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही आजची परिस्थिती आहे आणि जवळपास पुढच्या काही तासामध्ये विदर्भाच्या या भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये आपण प्रामुख्यानं बघतो की नागपूरच्या भागात जोरदार वादळी पाऊस होणार आहे. सोबतच भंडाऱ्याचा काही भाग असेल, त्यानंतर वर्धा आणि नागपूरचा मधला जो भाग आहे तर यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो. सोबतच चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त जोरदार मुसळधार पाऊस होऊ शकतो आज वादळी स्वरूपाचा. विजांच्या कडकडाटासह आणि प्रचंड वेगवान वाऱ्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या जवळपास भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सोबतच इकडे हा जो गडचिरोलीचा भाग आहे तर गडचिरोलीच्या भागात वादळी पाऊस होऊ शकतो. त्यानंतर आपण बघतो की जवळपास अमरावती जिल्ह्याचा काही भाग असेल, यवतमाळच्याही अनेक भागात वादळी पावसाची शक्यता आहे. इकडे अकोला आणि बुलढाणा हे 2 जर वगळले आणि सोबत वाशिम
तर उर्वरित भागात आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत वादळी पावसाची शक्यता दिसत आहे। तर आज जो काही पाऊस होणार आहे सायंकाळनंतर किंवा दुपारनंतर, तर तो प्रामुख्याने या भागात होणार। त्यामध्ये गडचिरोलीमध्ये जोरदार वादळी पाऊस होणार आहे, प्रचंड वेगवान वाऱ्यासह। सोबतच चंद्रपूरमध्ये होईल। गडचिरोलीचा हा संपूर्ण जो भाग आहे, तर त्यामध्ये गडचिरोली असेल, आरमोरी असेल, देसाईगंज असेल, अंबागड चौकी, कापसी आहे, इकडे अहेरी वगैरे या संपूर्ण भागात म्हणजे जवळपास तालुक्यामध्ये जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो। तर चंद्रपूर जिल्ह्याचा विशेषतः इतर जे तालुके आहेत त्याला ताडोबा असेल, सोबतच राजूर आहे, बल्लारपूर आहे, सोबतच सोनापूर आहे, खेडगाव आहे, या भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो। तर सोबत नागोला गोंदी जे आहे, तर याही भागात जोरदार पावसाची शक्यता असून विशेषतः उद्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये चंद्रपूरच्या याहीपेक्षा जोरदार वादळी पाऊस होणार आहे संपूर्ण जिल्हाभरात चंद्रपूरच्या 5 तारखेला। आजची परिस्थिती जर पुढे लक्षात घेतली तर नागपूर जिल्ह्याची अनेक भागात पाऊस होणार, त्यामध्ये उमरेड असेल, नागपूर असेल, तर उर्वरित नागपूरचा जो रामटेक वगैरे जो भाग आहे, तर याही भागात जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे। सोबतच इकडे कोंढाळी, सोबतच सावनेर, जलालखेडा, काटोल, नरखेडे या भागात वादळी पाऊस होऊ शकतो। त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे अनेक भागात आर्वी, आष्टी, इकडे हिंगणघाट, वर्धा, सेलू या भागात जोरदार वादळी पावसाची आज शक्यता दिसत आहे। तर इकडे अमरावती जिल्ह्याचा वरुड, मोर्शीचा जो भाग आहे, सोबतच इकडे अचलपूर तालुका असेल, चिखलदरा असेल, याही भागामध्ये आणि चांदूर बाजार वगैरे या भागात हलक्या प्रमाणात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। या भागात मुलताई वगैरेच्या भागात जे हे एक मोठं क्षेत्र पावसाचं तयार झालं आहे, त्यामुळे शक्यता अशी आहे की वरुडमध्ये एखाद्या वेळेस हे जर क्षेत्र या भागात सरकलं तर आज सायंकाळनंतर वरुडमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सोबतच इकडे अकोला जिल्ह्यातील अकोट असेल, तेल्हारा असेल, सोबतच अकोला वगैरे जो भाग आहे, तर या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो। वाशिम जिल्ह्याचे अनेक भागात कारंजा आणि वाशिम वगैरे हा जो भाग आहे, तर या भागात वादळी पावसाची शक्यता आज तरी दिसत आहे। नागपूरचा जो हा आसोली जो भाग आहे, इकडे कन्हान आहे, सोबतच इकडे मौदा वगैरे हा जो भाग आहे, इकडे घोटी आहे, खुर्सापारपर्यंत जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। तर इकडे भंडारा जिल्ह्याचा जो काही भाग येते त्यामध्ये मंगरेली असेल, कंद्री असेल, आसोली असेल, धर्मपुरी आहे, इकडे खालच्या भागात चिखली असेल, वरठी आहे, या भागातही जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। तर त्यानंतर भंडारा जिल्ह्याचाच हा जो विशेषतः जो तिरोडी जो भाग आहे, निपाणी डोंगरी असेल, गोबरवाई असेल, इथे मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस आणि गारपीट होऊ शकते अशी शक्यता आहे। सोबतच काटंगी असेल, कंद्री असेल, तुमसरचा जो भाग आहे, तर याही भागात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस वेगवान वाऱ्यासह होऊ शकतो। तर वरठी आणि भंडारा याही भागात जोरदार पावसाची शक्यता आज वर्तविण्यात आली आहे। यानंतर जर आपण गडचिरोली वगैरेचा जर भाग बघितला तर हे कापसी असेल, पाखंजूर असेल, सोबतच मुरुमगाव वगैरे हा जो भाग आहे, मुरुमगाव, कापसी या भागात जोरदार वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दिसते आहे। तर चामोर्शी, सोबतच आष्टी असेल, मुलचेरा असेल, याही भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो। सोबतच सावली, गडचिरोली, घोटी वगैरे हा जो भाग आहे, तर या भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे। यानंतर उद्या 5 तारखेला आपण बघतो की संपूर्ण विदर्भात वादळी पाऊस होणार आहे। म्हणजे इकडे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरपासून तर इकडे नागपूर असेल, वर्धा असेल, सोबतच यवतमाळ जिल्हा, त्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये आपण बघतो की जवळपास इकडे धारणी असेल, चिखलदरा असेल, अमरावती जिल्ह्यातलं अचलपूर आहे, सोबतच आर्वी, आष्टी, वरुड, मोर्शी, इकडे दर्यापूर वगैरे याही भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो। सोबतच इकडे धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, तिवसा याही भागात वादळी पावसाची शक्यता आहे उद्या दुपारनंतर। तर अकोला जिल्ह्यातल्या सर्वच भागामध्ये म्हणजे अकोला, अकोट, तेल्हारा वगैरे हे जे भाग आहे, मूर्तिजापूर असेल, सोबतच इतरही जे तालुके आहे, तर यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो। तर बुलढाणा जिल्ह्याचा खामगाव, चिखली, बुलढाणा, लोणार, देऊळगाव राजा, इकडे बऱ्हाणपूरपर्यंत, तर इकडे या संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर आपण इकडे बघतो की यवतमाळचाही जो भाग आहे, यवतमाळ असेल, हिंगणघाट असेल, पांढरकोड आहे, पुसद आहे, उमरखेड आहे, हा नेर असेल, या संपूर्ण भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो। तर चंद्रपूर जिल्ह्यात उद्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होणार आहे। हा राजोली, देवली, मार्कासा, देसाईगंज वगैरे जो भाग आहे, तर या भागात अतिशय जोरदार पाऊस होऊ शकतो। सोबतच गोंदियाचाही जो खालचा भाग आहे, देवली, साकोलीच्या जे सोबतचे जे भाग लांजी असेल, गोंदिया असेल, राजोली असेल, याही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस अनेक ठिकाणी होऊ शकतो अशी एकंदरीत शक्यता दिसत आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्याचाही जो भाग, भंडारा असेल, मोहाडी असेल, चिखली असेल, गोबरवाई असेल, वरठी असेल, याही भागात जोरदार वादळी पाऊस
आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे हलक्या प्रमाणात. तर देवरी वगैरे भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. चामोर्शीमध्येही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. इकडे गडचिरोलीच्या मुलचेरा वगैरे भागात, गडचिरोली असेल, सिरपूर असेल, याही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून आरमोरी वगैरेमध्येही जोरदार वादळी पाऊस उद्या होऊ शकतो अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे उद्या चंद्रपूरला येलो अलर्ट दिला आहे हवामान विभागाने, त्यामुळे इथे आणखी जोरदार पाऊस होऊ शकतो अशी स्थिती आहे. 7 आणि 8 तारखेला वादळी पावसाचा प्रभाव थोडा कमी होऊ शकतो विदर्भातील, परंतु 9 तारखेनंतर पुन्हा एकदा जोरदार वादळी पाऊस 15 तारखेपर्यंत विदर्भाच्या संपूर्ण भागात सक्रिय राहू शकतो. म्हणजे जवळपास आजपासून पुढचे 10 दिवस हे विदर्भात पूर्णतः वादळी पावसाची राहण्याची शक्यता आहे. तर या माहितीसह आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रवे. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.